नमस्कार, हिंदुस्तान पोस्टमध्ये मी सुप्रीम मस्कर आपलं स्वागत करतो। आज शिवतीर्थावरती महाडचे विद्यमान आमदार भरत शेठ गोगावले आलेले आहेत आणि आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। नमस्कार सर, सगळ्यात पहिलं आपलं स्वागत। रोजगार हमी, फलोत्पादन खातं आणि त्यासोबत खारयुक्त जमीन डेव्हलपमेंट हे खातं आपल्याला मिळालेलं आहे। कशा पद्धतीने तरुणांच्या हाताला रोजगार मिळेल यासाठी आपण काम करणार आहात? जे आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी जबाबदारी दिलेली आहे त्याला न्याय देण्याचं काम करूया। आज पहिलाच दिवस खातं मिळालेलं आहे। थोडंसं आता नवीनच असल्यामुळे थोडंसं त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे। त्याला फंडिंग उपलब्ध करणं आणि जी वस्तुस्थितीला सामोरं जाणं आणि कोकणासाठी जे खारलँडचं खातं आहे, फलोत्पादनाचं खातं आहे आणि रोजगाराचं अख्ख्या महाराष्ट्रामधलं खातं आहे, त्याच्यामुळे त्या ह्या तिन्ही खात्यांना न्याय देण्याचं काम आम्ही निश्चित करू। महाडमधल्या विजयानंतर आपण प्रथमच शिवतीर्थावरती बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आलेले आहात। काय मनामध्ये भावना आहेत? भावना अत्यंत चांगल्या आहेत की आदरणीय बाळासाहेबांनी मला 2009मध्ये पहिलं तिकीट दिलं आणि त्याच्यापासून जी सुरुवात केली ती आत्तापर्यंत आणि मंत्रिपदाची एकनाथ शिंदे साहेबांनी जी काय जबाबदारी दिलेली आहे, जर त्यावेळेला साहेबांनी जर मला तिकीटच दिलं नसतं तर मी आत्ता या चौथ्या टर्मला आलो नसतो आणि मंत्री झालो नसतो। म्हणून बाळासाहेबांनी जी तिकीट दिल्यामुळे मी आमदार झालो, तो कंटिन्यूच होत आज त्याचं शिंदे साहेबांनी याच्यामध्ये मंत्रिपदामध्ये रूपांतर केलेलं आहे। त्यामुळे मी धन्यवाद। अनेक वेळा आपण आमदार राहिलात, त्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना आपण मंत्रिपद मिळावं अशी इच्छा सुद्धा व्यक्त केली। आज मंत्रिपद मिळालंय, मात्र आता रायगडचा पालकमंत्री कोण होईल काय वाटतंय आपल्याला? बाळासाहेबांच्या प्रार्थनास्थळावरती आहे, तेव्हा मला असं वाटतंय की पालकमंत्री आम्हाला मिळणं गरजेचं आहे। क्रमप्राप्त 3 आमदार आहे आम्ही आणि चौथी टर्म आमची आहे आणि बाकीच्या पण तिन्ही आमदारांनी म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या अशा 6 आमदारांनी रिक्वेस्ट केलेली आहे की पालकमंत्रीपद आमच्याकडे राहावं। महाडचा कोणता प्रश्न आपण सगळ्यात पहिला निकाली काढणार आहात आमदार झाल्यानंतर? महाडचं असं नाही सांगता येणार। आमचं कर्तव्य आहे की मुंबई गोवा महामार्ग हा पूर्णत्वाकडे नेणं हे आमचं कर्तव्य बनतं आहे। धन्यवाद। हे होते शिवसेनेचे महाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार भरत शेठ गोगावले, ज्यांच्याशी आपण बातचीत करत होतो।